नमस्कार शेतकरी मित्रांनो. वन पट्टेधारक किसानसाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आले आहे. वन पट्टेधारक किसान आय डी तयार करताना आपण जेव्हा आपली फार्मर आय डी तयार करतो, तेव्हा त्या ठिकाणी आपलं नाव सर्च बारमध्ये येत नाही. तर का येत नाही? आणि आपले जे नियर बाय वन पट्टेधारक किसान आहे, त्यांचं नाव त्या ठिकाणी सर्चमध्ये येत आहे आणि आपलं नाव का येत नाही, याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आपलं फॉर्मर आय डी तयार करताना आपला कूपन नंबर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कूपन नंबरशिवाय आपलं त्या ठिकाणी नाव सर्च बारमध्ये येणार नाही. कूपन नंबर काय असते? बघा, जेव्हा आपण के-वाय-सी केली होती, के-वाय-सी करताना आपल्याला फायनली के-वाय-सी सबमिट केल्यानंतर कूपन नंबर जनरेट होतं. ते कूपन नंबर आपल्याला माहीत असेल तरच आपण सर्च बारमध्ये कूपन नंबर फिलअप केल्यानंतर आपलं त्या ठिकाणी सर्व डिटेल आपल्यासमोर येणार आहेत. क्षेत्र किती आहे, मजूर क्षेत्र किती आहे, हे सर्व डिटेल आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. काही वन पट्टेधारक किसान मला कमेंट करून विचारत होते, की "सर, आमचं एकाच सातबाऱ्यामध्ये म्हणजे 17 ते 18 लोकांचं नाव त्या ठिकाणी दिसत आहे." तर बघा, आपलं हे सातबारा नाही. आपल्याकडे वन पट्टेधारक सर्टिफिकेट आहे. तर वन हक्क सर्टिफिकेट आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे आपल्याला सातबारा ते बोलता येणार नाही. तर आपल्याला त्याच्यात काय दिले, कूपन नंबर दिला आहे. एका कूपन नंबरमध्ये 17 ते 18 लोकांचं नाव त्या ठिकाणी ॲड केलं आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे 657 असेल तर 657 मध्ये कमीत कमी 20 ते 30 लोकांचं नावं त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि दुसरं नंतर आपल्याला 658 सर्च केल्यानंतर आणखी त्या ठिकाणी काही वनपट्टेधारकांचं नाव दिसणार आहे. असं म्हणजे कूपन नंबर, आपला कूपन नंबर आपल्याला माहीत असेल तर कूपन नंबरनुसार आपण आपल्या त्या ठिकाणी आपण फार्मर आय डी तयार करू शकतो. जर आपल्याकडे कूपन नंबर नसेल आणि आपण जर त्या ठिकाणी कूपन नंबर माहीत नसेल आणि आपण त्या सर्च बारमध्ये आपलं नाव सर्च करत असेल, सर्च होत नसेल, तर आपलं जे के-वाय-सी केलेलं आहे, ते के-वाय-सी आपण कधी केलं आहे? कारण के-वाय-सी केल्यानंतर लगेच आपलं नाव त्या त्या पोर्टलमध्ये येतं असं नाही. आपल्याला वेटिंग करावं लागेल, वेट करावं लागेल. कारण जोपर्यंत आपलं कूपन नंबर जनरेट होत नाही, तोपर्यंत आपण आपली फॉर्मर आय डी तयार करू शकणार नाही. आज 30 तारीख शेवटची तारीख होती के-वाय-सी करण्याची आणि के-वाय-सी झाल्यानंतर आपल्याला जसं पोर्टलमध्ये आपलं नावं त्या ठिकाणी अपडेट होतील, तसं आपल्याला फॉर्मर आय डीसुद्धा आपल्याला तयार करता येणार आहे. भरपूर असे वनपट्टेधारक किसान आहे, ते अ, थोडं त्यांचं मनामध्ये असं भीती वाटायला लागून गेली, की आमचं के-वाय-सी करून सुद्धा आमचं नाव त्या ठिकाणी लिस्टमध्ये दिसत नाही. दुसऱ्या लोकांचं दिसतंय, पण आमचं का दिसत नाही? आपले नियर बाय जे शेतकरी बांधव आहे, वनपट्टेधारक आहे, त्यांचं नाव दिसत आहे, आपलं नाव का दिसत नाही? हे त्यांच्या माइंडमध्ये सध्या त्यांचं थोट येत आहे. त्याच्यामुळे कोणाला घाबरायची गरज नाही. आपल्याला आपलं नावसुद्धा, आपल्याला फॉर्मर आय डीसुद्धा आपल्याला सुद्धा तयार करता येणार आहे. आपल्याला जोपर्यंत आपली जी के-वाय-सी केलेली लिस्ट आहे, ती या पोर्टलमध्ये वन पट्टेधारक सी आपण लॉग इन केलं तर वन पट्टेधारक जी लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये अपडेट होत नाही, तोपर्यंत आपण आपली फॉर्मर आय डी आपण जनरेट करू शकणार नाही. आता असे भरपूर वन पट्टेधारक किसान आहेत, ते कमेंट करून सांगतात, की "सर, आमचं असं झालंय, तसं झालंय." आता प्रत्येकाचं कमेंट वेगवेगळं असतं. मी कमेंटच्या माध्यमातून, तुमचं कमेंट आल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला काही डाऊट असतील, तर तुम्ही कमेंट करू शकता आणि कमेंट केल्यानंतर मी त्या कमेंटवरती सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती देणार आहे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला वन पट्टेधारक किसानचं फॉर्मर आय डीचं वेळोवेळी तुम्हाला मी अपडेट देत राहील.